नमस्कार, मी आरती. नमस्कार, मी संचिता. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बाय माणूस मध्ये. न्यूज नव्हे तर व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित YouTube जगतातील सर्वात पहिलं, हक्काचं, इतरांपेक्षा वेगळं वृत्त संकलन करणारं एकमेव चॅनल म्हणजे बाय माणूस. रोज नवनवीन बातम्या आणि सेलिब्रिटी निवेदकांसोबत आपण आमच्या चॅनलवर भेटणार आहोतच. चला तर, काय आहे आजची खास बातमी आपल्यासाठी. रोटरी क्लब नारायणगाव व दीपाली डेव्हलपर्सच्या वतीने धनत्रयोदशीच्या निमित्ताने शनिवारी पहाटे नारायणगाव येथे रोटरी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड यांच्या विशेष स्वरगंधी सादरीकरणाने नारायणगावकरांची पहाट मंगलमय झाली आहे. कार्तिकीसोबत कौस्तुभ गायकवाड आणि पंडित कल्याणजी गायकवाड यांनी सुद्धा काही गाणी गायली. जय हिंद पॅलेस या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रायोजक होते वऱ्हाडी पेंट्स अँड प्लंबिंग, गुंजाळ ट्रेडर्स, मिरॅकल कन्स्ट्रक्शन, आरोही फ्लेक्स, शिवम मार्बल, तर सहप्रायोजक होते साई कॉम्प्युटर्स, भारत हार्डवेअर, अन अकॅडमी, बालाजी मोटर्स, अद्वैत होंडा, रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, माऊली इलेक्ट्रिक आणि भोसले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. सुप्रसिद्ध निवेदिका पूजा थिगळेने या कार्यक्रमाचे निवेदन केलं आणि या सुमधुर कार्यक्रमामध्ये रंगत आणली. या कार्यक्रमास जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके उपस्थित होते. पाहणार आहोत याच कार्यक्रमाचे काही क्षण. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब नारायणगावला शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले, परंतु पुढे जाण्याचं असल्या कारणामुळे घाई असल्या कारणामुळे ते थांबू शकत नाहीये. तरी दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या शुभेच्छा या ठिकाणी रोटरी क्लब नारायणगावला आहेत. याबद्दल पंडित भीमसेन जोशींनी मूळ गायन संगीताचं केलंय. भक्तिगीतांमधलं संगीतकार म्हणून असणारं अनेक नावं तुम्हाला माहिती आहेत, पण एका वेगळ्या व्यक्तिमत्वानं एखाद्या चित्रपटातल्या गाण्याला संगीत द्यावं इतकं ते व्यक्तिमत्व समृद्ध झालं. ऐकूया गोळाचा गणपती चित्रपटातलं हे सुंदर भक्तिगीत कार्तिकीच्या आवाजात, इंद्रायणी काठी. रोटरी क्लब नारायणगाव आणि दीपाली डेव्हलपर्स यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एवढ्या बहुसंख्येने तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना बघून आम्हा सर्व कलाकारांना खूप आनंद होतोय. आजचा हा कार्यक्रम गोड करून घ्या अशी विनंती करते. माझ्या गाण्याला सुरुवात करू. महिलांना माहितीये सगळ्यात जास्त प्रिय काय असेल, कुठेही न्या, स्वित्झर्लंडला न्या, दुबईला न्या, तुम्ही काश्मीरला न्या, माउंट एव्हरेस्टवर न्या, तरी पण जगात आपल्या महिलांना सगळ्यात हक्काची प्रेमाची जागा तीच असते. नाथ महाराजांनी हेच हेरलंय आणि तेवढा शब्द घेऊन किती छान तार जुळली बघा. विठ्ठल माझा बाप आहे, रुक्मिणी माझी आई आहे, चंद्रभागा माझी बहीण आहे आणि पुंडलिक माझा भाऊ आहे. वा, आणि या सगळ्या मिळून माझी पंढरी माझं माहेर आहे. इतकं सुंदर रूपक संत आणि संतांचे वचनच देऊ शकतात. खरं तर पंढरीला गेल्यानंतरचा आनंद तुमच्यापैकी किती जणांनी अनुभवलाय मला माहित नाही. किती जण जातात तो वारीला? 30, 40, 50, किती 100? 10 वर्ष. वा, असे कोण आहे तिथे की 10 वर्षांपेक्षा जास्त वारी करतात? आहेत. जरा टाळ्या होऊन जाऊ द्यात त्यांच्यासाठी. तुमच्यापैकी जे वारीला जातात ते जेव्हा पंढरपूरला पोहोचतात तेव्हा मैलोन मैलचा प्रवास, पांडुरंगाचं दर्शन होतं, समोर ते सावळं रूप दिसतं आणि अर्थात जगातली सगळ्यात सुंदर मूर्ती आणि तिचं भाव जेव्हा डोळ्यामध्ये साठवलं जातं तेव्हा पंढरपुरातलं वातावरण कसं असतं ते आता ऐकूयात. सादर करतोय महाराष्ट्राचा महागायक अर्थात कौस्तुभ गायकवाड
अवघे गरजे पंढरपूर. रामायणाचा कर्ता करविता कोण? प्रभू रामचंद्र. आणि महाभारताचा कर्ता करविता कोण? प्रभू श्री कृष्ण. दोन अधिष्ठान आहेत. सगळं काही या दोघांमध्येच आहे. जीवनाचं अख्खं सार कुठूनही घ्या, त्या हिंदुस्थानातलं, या दोघांवर सगळं आधारित आहे. पण दोघं मात्र विभिन्न आहेत. कम्प्लिटली अपोजिट डायरेक्शन. आत्ताच्या भाषेत सांगायचं ठरलं तर कसं? तुम्ही 10 वेळा राम म्हणा बरं. म्हणा राम राम राम. अजिबात काही त्रास होत नाही जिभेला, काही नाही, काहीच कष्ट नाही, एकदम इझिली. पण तुम्ही 10 वेळा कृष्ण म्हणा बरं, थोडा त्रास होतो ना. 10 वेळा राम लिहा बरं, एकच कान आहे, अगदी सोपं. पण कृष्ण लिहा बरं, सगळंच अवघड आहे. राम म्हणायला सोपा, लिहायला सोपा, कळायला सोपा, सगळ्यात सोपं. पण कृष्ण म्हणायला अवघड, लिहायला अवघड, कळायला तर त्याहून अवघड. म्हणून एखादा जर वेडा वाकडा वागला तर त्याला आपण काय पटकन म्हणतो? अरे कृष्णा, अरे काना, अरे मनमोहना. ऐकूयात कार्तिकीच्या आवाजातलं अत्यंत गाजलेलं हे गाणं, भारुड म्हणूया. आणि अर्थात शब्दांवर बारीक लक्ष द्या, शब्द फार महत्वाचे असतात भारुडामध्ये. आणि कार्तिकीच्या आवाजातले शब्द तर थेट जाऊन भिडतात. ऐकूयात. हरे कृष्णा अरे काना. जरा आनंद घेऊयात आणि भारुडे जरा टाळ्या वाजूशी वाटल्या तर. नाचवू नये, पाणी वाया घालवू नये, आणि जेवढं पोटाला पाहिजे तेवढं जेवावं. आणि संत नाथ महाराजांच्याच खरं तर भाषेत पण आजच्या काळात हे शब्द फार समर्पक वाटतात. तर सांग ना त्याबद्दल थोडं. सारेगममध्ये मी जेव्हा हे भारुड गायलं तेव्हा या भारुडामध्ये आणखी 2 अंतरे जे आहेत ते माझं जे वय होतं तेव्हा खूप लहान होतं, त्या वयाला ते गाणं शोभत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट अशी की एका कार्यक्रमामध्ये स्टार प्रवाहला एक कार्यक्रम होता, त्यात हेच भारुड पाहिजे होतं आणि त्यात सामाजिक संदेश मिळेल असे शब्द हवे होते. तर चॅनलची ती रिक्वायरमेंट असल्यामुळे बाबांनी या भारुडामध्ये हे 2 अंतरे तयार केले. त्यांचे हे शब्द त्याच्यातून खूप सुंदर संदेश मिळतोय. ते म्हणजे शहरी जीवन झाले म्हणून काय शेतकऱ्या विसरावे, मुबलक पाणी मिळाले म्हणून काय रस्त्याने सोडावे, जीवन स्वतंत्र झाले म्हणून काय कसेही वागावे, थेंब थेंब पाणी साठवण करून जपून वापरावे. आणि घरचे पोट झाले म्हणून काय फारच जेवावे, दुसऱ्याचे अन्न झाले म्हणून काय उष्टेचे ठेवावे, संतांचे आदर्श विचार जगाशी दावावे, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून सेवन करावे. हे 2 अंतरे त्यांनी लिहिलेले आहेत. आणि पंडितजींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अशी विचारसरणी खरं तर मातीतूनच येते असं म्हणतात. आणि ज्या मातीत आपण वाढलोय, संतांच्या विचारांमध्ये आपण वाढलोय, तिथेच ही मातीतून आलेली सगळी विचारसरणी आहे. आणि आता वळणार जरा असं वेगळ्या अंगाला, माझ्या मनातली काही भावनांचा ठाव घेणारी भावगीतं ऐकूयात. ऐकायला आवडेल? येस. तर आता तशाच एका भावगीताकडे आपण वळणार आहोत. तसं पाहायला गेलं तर मी आता जे काही बोलणार आहे त्याचा आणि भावगीतांचा, या भावगीताचा फारसा संबंध नाही, पण शाब्दिक असावा म्हणून थोडंसं तुम्हाला थोडं फ्रेश वाटेल म्हणून सांगते. आपल्या इथे कुलदैवताचं एखादं मंदिर असेल, आहे इथे नारायणगावमधली अनेक मंदिरं आहेत. खरं तर प्रत्येकाचा ना एक दिनक्रम ठरलेला असतो. तुमच्यापैकी किती जण रोज मंदिरात जातात? अशी किती लोक आहेत रोज जातात न चुकता? वा, क्या बात आहे, भरपूर जण आहेत. मग तुमच्यासाठी हे खास, तुम्ही मंदिरात गेल्यानंतर किंवा जे जात नाहीत त्यांनी ना 1-2 मिनिट फक्त मंदिराच्या बाहेर उभं राहायचं आणि कोण कसा नमस्कार करताना याच्याकडे बारीक लक्ष द्यायचं. कदाचित जे रोज जातात ना ते जास्त अनुभव घेतील किंवा मला जास्त माझ्या मताशी समरस होतील.
बरोबर ना? काही जण काय करतात, छान चपला बाहेर काढतात, आतमध्ये जातात, देवाच्या मूर्तीकडे पाहतात आणि छान असा वाकून नमस्कार करतात आणि मग आपल्या कामाला जातात. काही ना एवढा वेळ नसतो, ते बाहेर चपला काढतात, आतमध्ये येतात, देवाकडे बघतात, हे असं काहीतरी करतात, हात जोडत नाही, हे असं काहीतरी करतात. हा नमस्कार अजूनही कळलेला नाही. काही ना एवढाही वेळ नसतो, अर्ध्याच चपला काढतात बाहेर, अर्ध्याच चपला. बघा, नीट निरीक्षण करा, असं काहीतरी करतात आणि निघतात. सगळ्यात मजेशीर नमस्कार गाडीवरून जाणाऱ्या येणाऱ्यांचा. ते काय करतात, असं काहीतरी करतात, अक्षरशः देवाकडे बघतात आणि असं करतात, मला वेळ नाही, तू ये बाहेर. अरे, त्याहून मजेशीर नमस्कार म्हणजे ना स्कार्फ बांधलेल्या मुलींचा नमस्कार. ते देवाकडे पाहतात आणि छान असं असं करतात. देव म्हणतो, अगं कोण नमस्कार करते, मला कसं कळणार, तू स्कार्फ बांधलाय. वारकरी संप्रदायातला नमस्कार कसा असतो सांगू, तोच खरा नमस्कार आहे. चपला बाहेर काढायच्या, सगळं काही खिशातलं बाहेर काढायचं, आतमध्ये जायचं आणि देवाला बघून छान नमस्कार, साष्टांग दंडवत घालायचा आणि नमस्कार करायचा, तो खरा नमस्कार. नाहीतर स्कार्फ बांधलेल्यांना देव म्हणू शकतो कदाचित, पाहिले न मी तुला आणि मग मी तुला न पाहिलं. ऐकूया, कौस्तुभ सादर करतोय. शब्दांचा फक्त संबंध आहे, बाकी नाही. अत्यंत सुंदर अनिल अरुण यांचं हे गाणं आता कौस्तुभ आपल्या समोर सादर करेल. ज्या काळात हे गाणं आलं होतं त्या काळातली अनेक नवीन लग्न झालेली जोड हसतायत काही जण, म्हणजे मी खरं बोलते. तुम्हाला थोडं वेगवेगळं बसवलंय, पण तुम्ही हळूच बघू शकता जर आले असतील तर. कारण की आठवणी ताज्या होणं म्हणजेच पाडवा आणि दिवाळी सण साजरा करणं आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळतोच, पण सणात सगळ्यांना न्याय दिलाय. दिवाळी सण आहेच असा. तुम्ही बघा ना, भावा बहिणीचं नातं याच सणात, पती पत्नीचं नातं सुद्धा याच सणात, कुटुंब एकत्र यावं यासाठीची आखणी सुद्धा याच सणात. सगळ्यांनी एकत्रित येऊन हा सण साजरा करावा, अतिशय शुद्ध हेतूनं, अतिशय निर्मळ मनानं. आणि अर्थात म्हणून खास त्या सगळ्या जोडप्यांसाठी ज्यांनी दिवाळी सण एकत्रित साजरा करण्याचं ठरवलंय, त्या सगळ्यांसाठी हे गाणं भावगीत ऐकूया. केव्हा तरी पहाट. इकडे पण टाळ्या वाजतात. मग तर हा ओळखलंच तुम्ही. अगदी बरोबर आहे तुमच्या मनातलं. पण थोडीस या गीता प्रकाराकडे जाताना, जो प्रकार आता ज्या गाण्यातून सादर होणार आहे ना, त्या गाण्याची थोडीसा एक किस्सा सांगते. या गाण्याच्या गीतकार आहेत शांताबाई शेळके. सांगायला आनंद वाटतो, मी ज्या तालुक्यातली आहे, खेड तालुका, त्या महात्मा गांधी विद्यालयात शांताबाई शेळके जुन्या काळात शिकल्यात. तिथे बसून त्यांनी काही गाणी लिहिली आहेत. मला वाटतं आपल्या शेजारचाच तालुका आहे, जरा जोरदार टाळ्या वाजूयात त्यासाठी. आणि तिथे अजयातून सुद्धा त्याच शाळेत शिकलेत आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू झालाय. तर शांताबाई शेळकेंनी या गाण्याची छान शब्द लिहिलेत. पण बाळासाहेबांनी मात्र, म्हणजेच आनंद घन, हृदयनाथ मंगेशकरांनी याची चाल लिहिली आहे. खूप कमी गाणी आपल्या महाराष्ट्राच्या संगीत परंपरेत अशी आहेत की ज्याची आधी चाल सुचलीये आणि नंतर शब्द. जनरली काय होतं, आधी शब्द सुचतात आणि नंतर चाल. शांताबाई शेळकेंच्या शब्दातून उकल होण्यापूर्वी आनंद घन मध्ये बाळासाहेबांनी शांताबाईंना बोलून घेतलं आणि बाळासाहेब आणि शांताबाई दिवसभर विचार करत होते की या चालीमध्ये कोणते शब्द बसतील बरं, कोणते शब्द बसवायचे बरं. चाल मनापासून आवडली होती बाळासाहेबांना. बाळासाहेबांनी सकाळचा नाश्ता केला, दुपारचं जेवणही केलं, तरी काही शब्द सुचेना. शांताबाई शेवटी सगळं ठेवून बाजूला सारून शांत बसल्या
आणि बाळासाहेबांचं जेवण आणि सगळ्यांचं झालं. बाळासाहेबांना ना एक सवय होती, जेवण झालं की ते त्यांच्या आईच्या पदराला हात पुसायचे. आणि नेमकी त्या दिवशी आई घरात नव्हती आणि आपसूक शांताबाई शेजारी बसल्या होत्या. त्यांच्याच पदराला बाळासाहेबांनी हात पुसला आणि शांताबाईंना तिथंच गाणं सुचलं. ते गाणं पुढे जाऊन अजरामर झालं आणि त्याच गाण्यातले ते शब्द बघता बघता येऊन टिपले आणि गाणं झालं, हात नका लावू माझ्या साडीला. ऐकूया कार्तिकीच्या आवाजातली ही अस्सल मराठमोळी लावणी, ज्या लावणीनं आपल्या सगळ्यांना आनंद नक्कीच मिळेल. आणि अर्थातच आपण नारायण गावात आहोत. खऱ्या अर्थानं आदर्श तमाशाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नारायण गावातील लावणी सादर करताना अत्यंत आनंद होईल. ऐकूया कार्तिकीच्या आवाजात रेशमाच्या रेघांनी. इकडे ॲक्टोपॅडवर आमची जी सुरेख साथ देत आहेत शशांक शितोळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. बोटांमधली जादू ॲक्टोपॅड सोबत शेजारी बसून ज्यांच्या बोटांमधून या ठिकाणी उमटतीये ते कीबोर्डवरचे आमचे अनिल धुमाळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बासरीतून छान शब्दांना एक सूर देणारे आमचे मयूर निकुंभ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हार्मोनियमवर सुरेख साथ देणारे प्राध्यापक
गंगाराम तनपुरे सरांसाठी एकदा टाळ्या देऊया. आणि इकडे 2 व्यक्तिमत्व आहेत ज्यांना आपण वर्षानुवर्ष पाहत आलोय. या क्षेत्रातला अनुभव अतिशय दांडगा. त्यापैकी एक आमचे तबलजी, सुप्रसिद्ध तबला वादक महादेवजी सगळे, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. आडनाव तर सगळे त्यांच्या. आणि अर्थात आमच्या संपूर्ण या टीमचेच म्हणा किंवा वारकरी संप्रदायातले हॅपी मॅन म्हणा, ज्यांच्याबद्दल किती म्हटलं तरी कमी, असे आमचे गंभीर महाराज अवचार, यांच्यासाठी एकदा मृदुंगमणी म्हणून त्यांना पदवी या ठिकाणी बहाल आहे सगळ्यांकडून. त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आणि आता अजून एका छान गीत प्रकाराकडे आपण वळतोय. म्हणजेच भक्तिगीतं झाली, भावगीतं झाली, भारुडं झाली, लावणी झाली, पण जप होणं खूप गरजेचं आहे. बरोबर ना? भजनातून तो जप होणं खूप गरजेचं आहे. आणि अर्थातच तो जप आपण आता या ठिकाणी भजनातून करूया. पण भजनातून काय मुळे जपच होणं गरजेचं नाहीये, तर त्यातून काही संदेश सुद्धा मिळत असतो. मी मगाचपासून ना काही लोकांकडे बघतीये, मला जेवढे दिसत आहेत तेवढे हसतच नाहीये. तो एवढं मी हसवण्याचा प्रयत्न करते आल्यापासून. हा ना, म्हणजे एवढं छान वाजवलंय मी म्हणून म्हटले. हो हा, माझी ओळख. माझी काय ओळख? जिने सगळ्या कलाकारांची ओळख आता आपल्याला करून दिली. खेड जुन्नर तालुक्याचे सुप्रसिद्ध निवेदक श्री सुनील काका थिगळे यांची कन्या डीडी सह्याद्रीला जी गुड मॉर्निंग या कार्यक्रमातून आपल्या भेटीला येते अशी सुप्रसिद्ध निवेदिका पूजा सुनील थिगळे गुंदेच्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. मला खरं तर जुन्नरच्या भूमीत येऊन कार्तिकी खूप दिवसांनी खूप बरं वाटलं. माझा काळ सुरुवातीचा 18 वर्षापूर्वी जो सुरू झालाय, मला खेड तालुक्याने जन्म जरी दिला तरी माझी कर्मभूमी ही आंबेगाव जुन्नर आहे, हे मी कधीच विसरणार नाही. आणि म्हणून मलाच पुन्हा एकदा जेव्हा कार्तिकी म्हणली नारायणगावला जायचंय, तेव्हा मी बाणेरवरून आज पहाटे 3:30ला निघाली आहे. आणि मला खरंच खूप आनंद वाटला. आणि मी आल्या गुरुजींना, पंडितजींना एक वाक्य म्हटले की आपण सगळीकडे फिरतोय, पण जुन्नरचा, नारायणगावचा रसिक खूप मार्मिक आहे आणि तो अतिशय चांगला दाद देतो. मी लग्नात जरी निवेदन करत असते तरी दाद मिळते, तर या कार्यक्रमात मिळणारच. हा, मी मगाशी म्हणत होते कोणी हसतच नाहीये, म्हणजे 2-3 जण शोधून ठेवले. जाईपर्यंत मी त्यांना हसवणार आहे. काही इकडे पाहिलं ना की असं वाटतं वा, आत्ताच सकाळ झाली, इतकं फ्रेश, इतकं प्रसन्न, इतकी गळी टॅन खुललेली असते. पण काहीकडे पाहिलं ना की विचारा असं वाटतं किती महिन्यांपूर्वी हसलास रे बाबा, हसतच नाही. जगामध्ये ना फक्त मनुष्य असा एकमेव प्राणी आहे ना, त्याला हसण्याचं वरदान आहे. इतर कोणत्या प्राण्याला, पशुपक्ष्यांना तुम्ही हसताना पाहिले का? आज गोठ्यातल्या गाईने छान स्माईल दिली, आज बैल छान हसला, आज कुत्र्याने एक छान स्माईल दिली, कधीच नाही ना. फक्त मनुष्य जातीला हसण्याचं वरदान आहे. रोटरी क्लब, मला वाटतं जो त्यांचा क्लब आहे ना, त्यातून हे संदेश वारंवार दिले जातात. हॅपी थॉट्स वाली बरीच मंडळी इथे असतील. काय हसत राहिलं पाहिजे. जीवनात सगळी संघर्ष येतील, सुख दुःख ही जीवनाची माळ आहे. पण ज्याला दुःखातही हसायला जमलं त्याला जगायला जमलं, हे मात्र तितकंच. हा, त्यातले एक जण हसले जातात. ओके, चला, माझं एवढंच म्हणणं आहे, संपत्ती, संतती, पैसा, प्रॉपर्टी, गाडी, बंगला याच्याही पलीकडे खूप काही असतं जगात. साधं आहे, लक नावाचे 2 अक्षर आहेत. लक, नशीब नावाची 3 अक्षर आहेत, मेहनत नावाची 4 अक्षर आहेत. पण हे सगळं नष्ट होतं एका अक्षरामुळं, आणि तो म्हणजे मीपणा ज्याच्याकडे आहे ना, तो हे सगळं नष्ट करून टाकतो. हा मीपणा जिथे गळून पडतो तिथे देवाची भेट होते, आणि तेव्हा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू होतो. आणि असा हा जीवनाचा प्रवास सुरू करायचा असेल तर ऐकूयात हे पुढचं भजन. सुनो बाबा, दुनिया में मौज बुरी है.
सादर करतायत पंडित कल्याणजी गायकवाड. एक तप पूर्ण झालंय, म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाले रोटरी आणि दिवाळी पहाट या नारायणगावकरांच्या पर्वणीसाठी इथं आपल्या सर्वांना लाभतील. एक छोटंसं स्वरूप होतं, पण यंदाच्या वर्षी रोटरीच्या मेंबर्सनी सगळ्यांनी ठरवलं की ते स्वरूप अत्यंत मोठं करायचं आणि आज दिवाळी पहाटमध्ये 1000पेक्षा जास्त नागरिक बंधू भगिनी इथं उपस्थित राहिले. याचा आनंद आणि समाधान आमच्या रोटरी क्लबला खूप मोठ्या प्रमाणात आहे. अर्थातच कार्तिकी गायकवाड असतील, पूजाताई, तुम्ही सर्वजण इथं आलात. हे खरोखर आमची टीम खूपच सुंदर अशी टीम आहे. नारायणगावकरांच्या वतीने मी तुमच्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार मानतो. दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आज धनतेरस आहे. दीपाली डेव्हलपर सारखं धन आपल्या सर्वांना लाभो अशी मी मुक्त याच्याने प्रार्थना करतो. पण एक गोष्ट आवर्जून सांगतो, लहानपणापासून आईने शिकवलंय आणि आपल्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक कुटुंबातल्या मातेने शिकवलंय, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. आयुष्यातलं खरं धन काय असेल तर आपलं ते आरोग्य आहे. आणि आरोग्य जपणं हे प्रत्येक कुटुंबाच्या घटकाने जर पाळलं तर त्याला आपोआप ते धन आणि बाकीची आणायचं आहे. की सामाजिक दायित्व म्हणून शिक्षण, आरोग्य, पर्यावरणामध्ये काम करत असताना हा संस्कृती आणि सांस्कृतिक ठेवा जो तुम्ही जपलाय काका, तुम्ही जे शिकवण दिलेली आहे हे अत्यंत उल्लेखनीय आहे. एक 4 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. एक आहे संसार, दुसरा आहे संस्कार, तिसरा आहे संस्कृती आणि चौथा आहे सांस्कृतिक. हिंदू धर्माची संस्कृती जर टिकवायची असेल तर असे सांस्कृतिक कार्यक्रम वारंवार आयोजित केले पाहिजे, तरच संस्कारक्षम ही आपली सगळी पिढी घडेल आणि आपल्या सगळ्यांचा आपोआप संसार पण चांगला होईल. मी या दिवाळीच्या निमित्ताने असेच आपल्या या सांस्कृतिक ठेवीच्या माध्यमातून रोटरी क्लबने जो आपली संस्कृती ठेवण्याचं काम केलेलं आहे, मी या क्लबचा आभार मानतो. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या आरोग्यमय शुभेच्छा देतो आणि ज्यांनी प्रायोजक यांनी इथं सहभाग घेतला त्या सर्वांचा आभार मानतो. आणि पुढच्याही वर्षी अजून दिमागदार पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी पहाट आपण साजरी करूया, सांगू ना, अशा आम्ही सर्व रोटरी टीमच्या वतीने आश्वासित करतो. धन्यवाद. जय शिवराय.
तुम्हाला सगळ्यांना मूळ घागर घेऊन माहिती आहे, पण त्यात काही व्हेरिएशन्स त्याने आता या ठिकाणी केलेत. असे अनेक व्हेरिएशन्स, अनेक काही नवीन गाणी जी स्वतःची. हो, केकेजी युट्यूब चॅनल आहे, कार्तिकी कल्याणजी गायकवाड. या युट्यूब चॅनलला कल्याणजींची, पंडितजींची, कार्तिकीची, कौस्तुभची सगळी नवीन आलेली गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवनवीन गाण्यांच्या माध्यमातून कायम कनेक्ट राहा. आणि आता ही गवळण जी आपण ऐकणार आहोत त्याची खासियत अशी आहे की ही गवळण जेव्हा कार्तिकीने सादर केली तेव्हाची जी चाल तुम्ही ऐकताय तेव्हापासून आज ताकद चालीवर एक ठेका आहे, एक रिदम आहे जो तोंडात बसतो. ती चाल या गवळणीला कोणी लावली असेल तर ती पंडित कल्याणजी गायकवाड यांची स्वतःची मूळ चाल आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे समीकरण मला मगाशी फार छान वाटलं. कार्तिकी गात होती आणि कल्याणजी छान व्हिडिओ काढत होते. आजही तोच अभिमान, तेच प्रेम आपल्या मुलीवर आणि आपल्या शिष्यावर खऱ्या अर्थानं त्यांचा आहे. आणि म्हणून एक व्हेरिएशन याच्यामध्ये अजून एक पाहायला मिळेल, ते आपण ऐकूयात. आणि कार्तिकीची घागर घेऊन ऐकण्यापूर्वी एवढंच म्हणेल, पाप दाखवी मनाला त्याला नेत्र म्हणू नये. पाप दाखवी मनाला त्याला नेत्र म्हणू नये. आई वडिलांना विसरला त्याला पुत्र म्हणू नये. पाण्यामध्ये बुडवी त्याला नाव म्हणू नये. पाण्यामध्ये जी बुडवी त्याला नाव म्हणू नये. आदर्शाला विसरले त्याला घाव म्हणू नये. आणि ज्यांनी ऐकली नाही कार्तिकीची घागर घेऊन त्याला रसिक श्रोता म्हणू नये. ऐकूया घागर घेऊन. आमच्या युट्यूब चॅनलचा उल्लेख केला तर आपल्याला सांगायला नक्की आवडेल की नुकतंच नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही देवीचा गोंधळ नावाचं गाणं माझं आलं आहे युट्यूब चॅनलला. आपण नक्की घरी गेल्यानंतर हे युट्यूब चॅनल बघा, सबस्क्राईब करा, कारण यावर नवनवीन गाणी आम्ही नेहमीच टाकत असतो. पण तुमच्यापैकी किती जणांचं लग्न झालेलं नाहीये? एक हातवरती आला. किती जण आहेत? हे गाणं खास तुमच्यासाठी आहे. पुढचं आहेत 10-12 जण आहेत. जरा हातवरती करा ना, जरा दिसू द्या. या निमित्तानं ते पण होऊन जाईल. ओके, तर आता हे खास गाणं तुमच्यासाठी आहे. मध्यंतरी बॉईज नावाचा एक चित्रपट आला, चित्रपटातलं थोडंसं गीत घेतोय. बॉईज नावाचा चित्रपट आला, त्या चित्रपटामध्ये कौस्तुभने स्वतः एक गाणं गायलं आणि सांगायला आनंद वाटतो त्या गाण्यासाठी त्याला झी टॉकीजचा महाराष्ट्राचा फेवरेट कोणचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. अत्यंत प्रत्येक मिरवणुकीत, प्रत्येक वरातीत गाजलेलं हे गाणं खास सगळ्या लग्नाळूंसाठी आम्ही या ठिकाणी गातोय. आणि लग्न म्हणून आठवलं कारण इथे लग्नाळू मुली जास्त आहेत आता. त्यांना काय वाटतं माहिती का? मुलींना नीट ऐका. मुलीला वाटतं मुलगा देखणा असावा. मुलीला काय वाटतं? मुलगा देखणा असावा. मुलीच्या आईला काय वाटतं? तो धनवान असावा. मुलीच्या वडिलांना वाटतं तो शीलवान असावा. मुलीच्या भावाला वाटतं तो बलवान असावा. पण आलेल्या वराडाला काय वाटतं? नवरदेव कसा का असाना, जेवणाचा बेत मात्र चांगला असावा. त्यामुळे लग्नाळूंनी लक्षात ठेवा, जेवण चांगलं ठेवायचंय लग्नात. त्या सगळ्या लग्नाळूंसाठी ऐकूयात मूळ गायक कौस्तुभ गायकवाडच्याच आवाजात आम्ही लग्नाळू. जर आपल्या फुलसुंदर दादांसाठी पण जोरदार टाळ्या वाजूयात. साऊंड दादा. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा.
इथेच थांबूयात. पण आमचा नवा बदल आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.